नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचं मी पवननगरमध्ये सहज स्वागत करतो। व्हिडिओ बनण्याचं मुख्य कारण मध्ये जो आपण समोरील जो प्लॉट बघायला शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट टोमॅटोचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो, शाव व्हरायटीचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो। शेतकरी बांधवांनी आपल्याला एक सकाळी कॉल केला होता आणि व्हॉट्सअपला फोटो पण टाकला होता की बाबा पानं असे गोळा होते शेतकरी मित्रांनो, एक वेळेस तुम्ही आपल्या प्लॉटला पाहणी करण्यासाठी येऊन जा। तर ते या प्लॉटमध्ये आपण शेतकरी बांधवांना पाहणी करण्यासाठी आला, तर तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांनो, या प्लॉटमध्ये जे रसशोषक किडे असतात, रसशोषक किडीचा त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आपल्याला दिसत आहे शेतकरी मित्रांनो। आणि त्यासोबत जे फुटवा असतो, म्हणावा असा फुटवा या प्लॉटमध्ये शेतकरी मित्र दिसत नाही आपल्याला। साधारणपणे हा जो प्लॉट आहे, हा प्लॉट एक ते दीड महिन्याचा प्लॉट शेतकरी मित्रांनो, एक 45 दिवसाचा प्लॉट शेतकरी मित्रांनो। म्हणावा अशी फुटवा आणि त्यांना फुलधारणा या प्लॉटमध्ये दिसत नाही शेतकरी मित्रांनो। त्याच्यामध्ये काय उपाययोजना केल्या पाहिजे शेतकरी मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे। आणि रसशोषक किडी याचं नियंत्रण कशा प्रकारे आपण करणार आहे हे पण या व्हिडिओमध्ये सांगणार शेतकरी मित्रांनो। बघू शकता, आता तुम्हाला मी प्लॉट दाखवतो शेतकरी मित्रांनो। बघू शकता हे जे प्लॉटमध्ये जे पानं गुंडाळलेली आहेत, की समजायचं वरच्या साईडला जर आपल्या पिकामध्ये पानं गुंडाळले तर समजा की रसशोषक किडीचा अटॅक आहे। आणि जर पानं जर समजा आपल्या असे खालच्या साईडला गुंडाळलेलं असतील की समजा की पिकामध्ये जे कोळी असते, लाल कोळीचा अटॅक आहे शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ओळखू शकता शेतकरी मित्रांनो। आणि फुटवा पण यांना म्हणावा असा फुटवा या पिकामध्ये झालेला शेतकरी मित्रांनो, तर याच्यामध्ये उपाययोजना काय केली पाहिजे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार शेतकरी मित्रांनो। आणि जे टोमॅटो आणि मिरची उत्पादक शेतकरी असतील, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो। बघू शकता, आता यांना आपण जे रसशोषक किडी आहेत यांच्या नियंत्रणासाठी आपण त्यांना आपलं जे डेंजर आणि स्पार्क याची फवारणी करण्यासाठी सांगायला शेतकरी मित्रांनो। डेंजरचं काय काम आहे, जेवढे पण रसशोषक किडे असतात हे पिकावरती आपल्या येऊ देत नाही शेतकरी मित्रांनो। आणि जे आपलं स्पार्क आहे, जो पिकावर आलेला व्हायरस हे थांबवण्याचं काम करते। आणि भविष्यामध्ये पिकावर जो येणारा व्हायरस असतो, हा व्हायरस पिकावरती येऊ देत नाही शेतकरी मित्रांनो। म्हणजे रसशोषक किडी जर थांबल्या तर व्हायरस पण आपल्या पिकावर येत नाही। जेवढे तुम्ही रसशोषक किडीला कंट्रोल करसाल तेवढा व्हायरस तुमच्या नियंत्रणामध्ये शेतकरी मित्रांनो। आणि दुसरी समस्या अशी त्यांची की फुटवा आणि फुलधारणा। फुटव्यासाठी आपण त्यांना आपलं जे फुटवा प्लस हे पवननगर हे त्यांना सोडण्यासाठी देते शेतकरी मित्रांनो। हे सोडल्यानंतर जे पण त्यांचा फुटवा राहिलेला आहे, हे फुटवा पण चांगल्या प्रकारे बनल, प्लॉट पण त्यांच्या ग्रोथमध्ये चांगल्या प्रकारे शेतकरी मित्रांनो। आणि जी त्यांची फुलधारणेची समस्या होती किंवा फुलं टिकत नाही, फुलधारणा गळते, यासाठी आपण त्यांना आपलं जे पवननगरचं प्रोटीन गोल्ड आहे हे त्यांना खालून सोडण्यासाठी देते। आणि त्यासोबत आपण त्यांना कॅल्शियम आणि बोरॉन हे पण त्यांना सोडण्यासाठी देते शेतकरी मित्रांनो। आपलं ते फुटवा प्लसचं जे प्रमाण आहे हे एका म्हणजे तुम्हाला संपूर्ण प्रमाण सांगतो। जर तुम्ही समजा आपलं डेंजर आणि स्पार्क घेतलं तर 25-25 ml वापरायचं। आणि जर फुटवा प्लस घेतलं तर त्यामध्ये आपलं 5 किलो हे फुटवा प्लस वापरायचं। आणि कॅल्शियम 3 किलो आणि बोरॉन अर्धा किलो प्रमाण वापरू शकता। आणि जे आपलं प्रोटीन गोल्ड आहे हे एका एकरला 1 किलो प्रमाण वापरू शकता शेतकरी मित्रांनो। अशा जर तुम्ही नियोजन केलं शेतकरी मित्रांनो, तर प्लॉटचा फुटवा पण चांगल्या प्रकारे येईल, फुलधारणा पण टिकून राहील। आणि रसशोषक किडे असतात, हे रसशोषक किडे पण त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये येईल शेतकरी मित्रांनो। तुम्ही अशा प्रकारे नियोजन करा, तुमचं जे येणारा फोटो हे सगळ्या प्रकारे समस्या क्लिअर होणार शेतकरी मित्रांनो। अधिक माहिती लागल्यास खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता। धन्यवाद।